हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 चे जे विद्यार्थी आहेत, 3 इयर आणि 5 इयर दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तुमचं जर स्वप्न असेल चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन आपलं करियर घडवायचं, तर त्या कॉलेजसाठी लागणारे मिनिमम मार्क जे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर त्या कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पण आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे प्रश्न जे आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 च्या ज्या लाईव्ह बॅचेस आहेत त्या आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू केलेल्या आहेत. या बॅचेस 3 इयर विद्यार्थ्यांसाठी पण आहेत आणि 5 इयर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बॅचेस चालू आहेत. या कोर्सेसमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे डेली लाईव्ह लेक्चर मिळणार आहेत. तर हे डेली लाईव्ह लेक्चर जे आहेत ते आम्ही वेगवेगळ्या 3 सेशनमध्ये घेतोय. वर्किंग प्रोफेशनल्स जे असतील त्यांच्यासाठी इव्हिनिंग सेशन अवेलेबल आहे. त्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, ही जी बॅच आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. याच्यामध्ये एक्झामच्या अगोदर तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि एक्झाम नंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. कारण तुमचे जर काही इश्यू असतील, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल, तर ग्लोबल ऑनलाईन नक्कीच तुम्हाला साथ देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा हे कोर्सेस तुम्ही परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो एंटायर कोर्स चालणार आहे तो पूर्ण या ऍपमध्ये चालणार आहे. या ऍपमध्येच तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स असतील, या ऍपमध्येच रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, याच ऍपमध्ये तुम्हाला नोट्स, एमसीक्यू, मॉक टेस्ट आणि इतर माहिती एकाच ठिकाणी एकाच वेळी मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपलं जे स्वप्न आहे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे काय, एडेड कॉलेज म्हणजे काय आणि अनएडेड कॉलेज म्हणजे काय ते समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज. गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे असं कॉलेज की जे पूर्णतः गव्हर्नमेंटने फंड केलेलं असतं. म्हणजे हे कॉलेज पूर्णतः गव्हर्नमेंटच्या फंडिंग वरती चालतं. इथे फीस खूप कमी असते. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचा फायदा एक हा आहे की तुम्हाला कमीत कमी फी मध्ये बेटर एज्युकेशन मिळतंय. त्याच्यानंतर इथे जो स्टाफ अपॉइंटेड केलेला असतो तो गव्हर्नमेंट अपॉइंटेड स्टाफ असतो. रिगारस सिलेक्शन प्रोसिजर मधून यांना सिलेक्ट केलेलं असतं तुम्हाला टीच करण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बेस्ट क्वालिटी एज्युकेशन मिळतंय आणि तेही कमी फीज मध्ये मिळतंय. आणि अशाच ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे पण होतात. ज्या मोठ्या मोठ्या लॉ फर्म आहेत त्या लॉ फर्म पहिले गव्हर्नमेंट कॉलेजेस प्रेफर करतात. कारण इथे येणारे जे विद्यार्थी आहेत ते टॅलेंटेड असतात, त्यांना मार्क्स चांगले मिळालेले असतात. त्याच्यामुळे नेहमी आपण गव्हर्नमेंट कॉलेजेस कधीही प्रेफर करायचे. ठीक आहे. पुढे आहे एडेड कॉलेज. एडेड कॉलेज जे आहे ते प्रायव्हेटली मॅनेज केलेलं असतं. तिथे मॅनेजमेंट जे असतं ते प्रायव्हेट असतं. त्याच्यानंतर अशा कॉलेजेसमध्ये फंडिंग गव्हर्नमेंट देतं फक्त. कॉलेज मॅनेज करण्याचं काम त्यांच्या लोकल मॅनेजमेंटकडे, फंडिंग गव्हर्नमेंटचं असतं. फीज जी आहे ती मॉडरेट असते. म्हणजे मध्यम फी इथे तुम्हाला असणार. गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा थोडी जास्त असणार आहे, पण अनएडेड कॉलेजपेक्षा कमी असणार आहे. म्हणजे मध्यम फी तुम्हाला इथे असेल. इथे पण तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन मिळतं. स्टाफ इथे खूप चांगला असतो. तुम्हाला करियर प्रॉस्पेक्टिव्ह पण इथे खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे सेकंड जो आपला प्रेफरन्स असावा तो एडेड कॉलेज असावा. थर्ड प्रेफरन्स जो आहे तो अनएडेड कॉलेज आहे. अनएडेड कॉलेज हे फुल्ली प्रायव्हेट असतात. इथे गव्हर्नमेंटचं फंडिंग अजिबात नसतं. इथे फीज खूप जास्त हाय असते आणि इथे मॅनेजमेंट हे इंडिपेंडेंट असतं. ठीक आहे. तर हा मेन फरक आहे या 3 कॉलेजेस मधला, गव्हर्नमेंट एडेड आणि नॉन एडेड कॉलेजमध्ये. त्याच्यामुळे कधीही आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर गव्हर्नमेंट कॉलेज आपण प्रेफर करायचं. त्याच्यानंतर एडेड कॉलेज आणि नॉन एडेड कॉलेज. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी म्हणतोय की गव्हर्नमेंट कॉलेज आपण प्रेफर करायचं. तर मग या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला काहीतरी मिनिमम मार्क्स लागतील आणि ते मिनिमम मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला टार्गेट सेट करावं लागेल आपलं, तरच आपल्याला ते मार्क्स मिळवणं पॉसिबल होईल. त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रामधले काही महत्वाचे गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहूयात आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे, कुठल्या कॅटेगरीला किती मिनिमम मार्क्सला ते ऍडमिशन मिळाले, आपण ते आता डिस्कस करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ह्या लिस्ट पाहिजे असतील गव्हर्नमेंट कॉलेज कुठले, एडेड कुठले, नॉन एडेड कुठले, तर ग्लोबल ऑनलाईनचं जे ऍप आहे त्याच्यामध्ये जो 3 इयर सीईटीचा कोर्स आहे, 5 इयर सीईटीचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये मी फोल्डर बनवलेला आहे आणि त्या फोल्डरमध्ये तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ठीक आहे. तर ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तुम्ही ते फोल्डर ऍक्सेस करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळा डेटा पाहायला मिळेल. मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी लागणारे मार्क पाहत असताना सुरुवातीला आपल्याला महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जायचंय. तिथे तुम्हाला कॅप हा वरती ऑप्शन दिसेल. तिथे 24-25
हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर हे ऍडमिशन पोर्टल ओपन होईल 24-25 साठी. इथे आपला कोर्स सिलेक्ट करा. सुरुवातीला LLB 3 इयरचा कोर्स मी सिलेक्ट करतोय. तर मित्रांनो, आपण आता 3 इयर लॉ सीईटी साठी असणाऱ्या कॉलेजची लिस्ट इथे पाहूया. तर इथे कॉलेज लिस्ट दिली, अप्रूव्ड कॉलेजची इथे लिस्ट दिली. इथे आपण पाहू शकतो की कुठले कॉलेजेस जे आहेत ते अप्रूव्ह केलेले आहेत. तर आपण सुरुवातीला ऑल ठेवूयात. पूर्ण महाराष्ट्रामधले गव्हर्नमेंट कॉलेजेस कुठले कुठले येत आहेत ते पाहूयात. इथे सिलेक्ट स्टेटस मध्ये गव्हर्नमेंट सिलेक्ट करा. सिलेक्ट मीडियम मध्ये तुम्हाला ऑल ठेवायचं आहे आणि सर्च क्लिक करायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामधले अप्रूव्ड गव्हर्नमेंट कॉलेज जे प्युअरली गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत 3 इयर लॉ सीईटी साठी, ते आपण इथे पाहतो. त्याच्यामध्ये एक कॉलेज सध्या तरी महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईटवरती येत आहे, ते म्हणजेच सगळ्यांचं फेवरेट GLC मुंबई. आपल्याला आता कट ऑफ पाहायचा आहे. कट ऑफ पाहण्यासाठी मेरिट लिस्ट इथे येतात. तर इथे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर राऊंड सिलेक्ट करायचं. आपण फर्स्ट राऊंड सिलेक्ट करणार. सिलेक्ट युनिव्हर्सिटी. याच्यामध्ये GLC साठी आपल्याला मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची, कारण GLC मुंबई युनिव्हर्सिटीशी असोसिएटेड आहे. सिलेक्ट कॉलेज. इथे आपण कॉलेज सिलेक्ट केलं. आता शो अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक करायचं. आता अलॉटमेंट लिस्ट दिसतंय मित्रांनो. इथे आपल्याला दिसतंय की ऍप्लिकेशन आयडी आहेत, नेम आहेत, कॅन्डिडेटचे एलिजिबल कॅटेगरी आहे, अलॉटमेंट टाईप, एलिजिबल कोटा, अलॉटेड कोटा, एलिजिबल कोटा वाईज मेरिट नंबर आणि मेरिट मार्क्स. तर इथे पाहू शकतो आपण दर्युश कपाडिया नावाचा जो विद्यार्थी होता, ओपन कॅटेगरीमध्ये येतो, ओपन जनरल त्याचा अलॉटमेंट टाईप आहे, महाराष्ट्र स्टेटचा आहे, त्याला 100% होता आणि त्याचा रँक जो होता तो 1 होता. म्हणजे हा जो विद्यार्थी आहे 1 रँकवाला, 2 रँकवाला, 7 रँकवाला, हे विद्यार्थी या कॉलेजेसमध्ये आपल्याला दिसत आहेत. तर इथे आपण खाली पाहू शकतो, म्हणजे टॉपचे जे विद्यार्थी आहेत ते या कॉलेजमध्ये गेलेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ कसा पाहणार आपण? मिनिमम त्या कॅटेगरीला किती मार्क्स होते राऊंड 1 मध्ये. तर मित्रांनो, हा जो डेटा आहे तो सगळा मी इकडनं कॉपी केलाय आणि एक्सेल मध्ये प्रोसेस करून एक फायनल कट ऑफ बनवलेला आहे. तर मित्रांनो, एक्सेल मध्ये सगळा डेटा कंपाईल करून मी कट ऑफ काढलेला आहे. तर हा महाराष्ट्र स्टेट साठी कट ऑफ आहे. याच्यामध्ये ओपन कॅटेगरी, OBC, EBC, SC, ST, EWS आणि NT कॅटेगरीसाठी हा कट ऑफ आहे. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तुमचे मार्क्स जे आहेत ते डिसाईड करतील की तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये जाणार. तर आता हे एकुलतं एक गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला सीईटीच्या वेबसाईटवरती दिसतंय. याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी एवढे मिनिमम मार्क्स लागतील. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मग ग्लोबल ऑनलाईनच्या ऍपमध्ये मी हा जो डेटा आहे तो इन्क्लूड करणार आहे. आता हा फक्त प्युअरली गव्हर्नमेंट कॉलेज एकच होतं म्हणून याचं मी एक अनालिसिस केलंय. याच्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज मी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत त्या कॉलेजेसचा डेटा मी कंपाईल करून ग्लोबल ऑनलाईन ऍपमध्ये टाकणार आहे. आणि हा जो डेटा आहे तुम्ही तो ग्लोबल ऑनलाईन मध्ये ऍक्सेस करू शकता. त्यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही चेक करत राहा. तुमच्या डिस्ट्रिक्ट मधल्या गव्हर्नमेंट कॉलेजचं सुद्धा मी डेटाचं कंपायलेशन करून तिथे कट ऑफ देईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलं GLC मुंबई सारख्या बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार जर मार्क्स असतील तर आपण तिथे ऍडमिशन घेऊ शकतो. म्हणजेच असं नाही की 100% असेल, 99% असेल तरच तुम्हाला इथे ऍडमिशन भेटेल. तर तुमची कॅटेगरी जर इथे ऍप्लिकेबल असेल, त्या कॅटेगरीच्या कट ऑफ नुसार तुम्हाला जर मार्क्स मिळाले तर तुम्हीही इथे नक्की ऍडमिशन घेऊ शकता. आणि विद्यार्थ्यांनो, बाकीच्या कॉलेजचा जर आपण विचार केला, जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, 80+ तुम्हाला जर असेल तर आय थिंक तुम्हाला ऍडमिशन घ्यायला काही अडचण येणार नाही. त्याच्यामुळे नेहमी आपलं टार्गेट जे आहे ना, मला तर सांगावं वाटतं की GLC मुंबई सगळ्यांनी टार्गेट ठेवा. आणि जर GLC मुंबईच्या दृष्टीने तुम्ही प्रिपरेशन करताय तर तुमच्या एरियामधलं जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे ते मिळण्यासाठी मला नाही वाटत काही अडचण येईल, जर तुम्ही प्रिपरेशन GLC मुंबई लेवलचं केलं तर. ठीक आहे. या एक्झामसाठी जो असणारा कट ऑफ आहे, आता हा 3 इयर सीईटीचा होता, 5 इयर सीईटीचा कट ऑफ पण याच पद्धतीने असेल. तोही मी ऍपमध्ये तुम्हाला अपलोड करून देईल. तुम्ही तिथेही तो ऍक्सेस करू शकता. तो पण याच्यापेक्षा जास्त काही वेगळा नसणार आहे, याच्याच आसपास असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं गव्हर्नमेंट कॉलेजच्या कट ऑफ विषयी. आपल्याला 80+ टार्गेट ठेवायचंय ऍटलिस्ट. कमीत कमी 80च्या पुढेच आपण सेटल व्हायचंय. 80च्या आत आपला मार्क्स मिळणार नाही याची आपण पुरेपूर काळजी करायची. आणि त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची जी बॅच आहे ती आम्ही सुरू केलेली आहे. ती लवकरात लवकर जॉईन करा आणि तुमचं जे स्वप्न आहे गव्हर्नमेंट कॉलेजच्या ऍडमिशनचं ते आपण लवकरात लवकर पूर्ण करूयात. बाकी मित्रांनो, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो मी डिस्ट्रिक्ट वाईज अपलोड करणारच आहे. तर त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ घेऊनच येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलचे जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असतील त्या कॉलेजेसमध्ये काय कट ऑफ असेल कॅटेगरी वाईज तो त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करेन. तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे ती लवकरात लवकर जॉईन करा.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.